फ्युचर परफेक्ट टेन्सचं आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस करायला शिकणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्सचं ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस करायला शिकणार आहोत. तर बघा, फर्स्ट वाक्य बघा, काय शी विल हॅव फिनिश द बुक. शी सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, हॅव आहे, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नंतर हॅव असते, फिनिश्ड V3 आहे, द बुक ऑब्जेक्ट आहे. शी विल हॅव फिनिश द बुक म्हणजे तिनं पुस्तक वाचून संपवलेलं असेल. हे आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला त्याचं करायचं पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईस आपण करताना पहिल्यांदा काय घेतो, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, द बुक. द बुक. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब येते विल. त्यानंतर घ्यावं लागणार आहे हॅव. द बुक विल हॅव. आणि नंतर अजून एक शब्द घ्यावा लागते आपल्याला, बीन. द बुक विल हॅव बीन. मग आपल्याला V3 घ्यायचं. V3 काय आपलं, फिनिश्ड. फिनिश्ड बाय हर. V3 नंतर आपल्याला बाय घ्यायचं असते आणि सब्जेक्ट शेवटी. सब्जेक्ट काय होता, शी. शीचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपल्याला इकडे घेताना त्याचं शीचं काय होते, हर होते. तर बघू, द बुक काय, सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर हॅव, नंतर बीन, फिनिश्ड V3, V3 नंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. द बुक विल हॅव बीन फिनिश्ड बाय हर. असं वाक्य होणार पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय असते. सेकंड नंबरचं बघूत आपण. सेकंड वाक्य आहे, ही विल हॅव रिसिव्ड द लेटर. की त्याला पत्र मिळालेले असेल. ही सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, हॅव त्यानंतर येते फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये, रिसिव्ड V3 आहे, द लेटर ऑब्जेक्ट आहे. हे वाक्य कोणत्या, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. आणि टेन्स कोणता आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. तर पॅसिव्ह व्हॉईस करताना आपल्याला सर्वप्रथम काय घ्यावं लागते, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, द लेटर. ऑब्जेक्ट घेतला द लेटर. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल. नंतर आपल्याला घ्यायचे हॅव आणि शेवटी बीन. द लेटर सब्जेक्ट आहे, हे विल हेल्पिंग वर्ब आहे, विल नंतर हॅव येते आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बीन पण येते. आणि शेवटी आपल्याला घ्यायचं, आपल्याला बीन नंतर घ्यावं लागते हे V3. V3 काय आहे, रिसिव्ड. रिसिव्हचं V3 रिसिव्ड. V3 नंतर येते बाय. आणि बाय नंतर काय येते शेवटी हिचं काय होते, हिम. तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्य काय झालं, द लेटर विल हॅव बीन रिसिव्ह बाय हिम. नेक्स्ट सेंटेन्स बघूत आपण. त्याआधी होमवर्कसाठी तुम्ही एक वाक्य लिहून घ्या घरी करायला. माधव will have broken world record in chess. हे वाक्याचं तुम्ही ॲक्टिव्ह, हे फ्युचर परफेक्ट टेन्सचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस करून आणा. चला नेक्स्ट वाक्य बघूत आपण. वाक्य आहे, राम विल हॅव रिटन अ लेटर. की रामने लेटर लिहिले असेल. सब्जेक्ट कोण आहे, राम. हेल्पिंग वर्ब काय आहे, विल. हॅव V3 कोण आहे, रिटन. अ लेटर काय आहे, ऑब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असरेटिव्ह वाक्य आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. तुम्हाला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉईस करायचं आहे.
ऑब्जेक्ट का आहे पहिल्यांदा पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट का आहे अ लेटर त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, त्यानंतर हॅव घ्यावं लागते, त्याच्यानंतर बीन घ्यावं लागते. अ लेटर तुमचा सब्जेक्ट होता, विल हेल्पिंग वर्ब आहे आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये हॅव आणि बीन येते, हॅव आणि बीन. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं व्ही थ्री आहे रिटर्न आणि व्ही थ्री नंतर घ्यायचं असते बाय नंतर सब्जेक्ट नाव आहे, नाऊन आहे म्हणून राम जशाला तसा. रिटर्न काय आहे व्ही थ्री, त्यानंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट राम. होमवर्कमध्ये 2 नंबरचं वाक्य घ्या. दे विल कट टोमॅटोज दे विल हॅव, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हॅव पण येते, फ्युचर परफेक्ट टेन्स, दे विल हॅव कट टोमॅटोज. हे वाक्य आहे होमवर्कमध्ये नंबर 2चं. चला नेक्स्ट वाक्य बघू. हे नंबर 1 झालं, हे नंबर 2चं वाक्य झालं, हे नंबर 3, हे नंबर 4 नंबरचं सेंटेन्स आहे दे विल हॅव बिल्ट अ बिल्डिंग. दे सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव बिल्ट व्ही थ्री, अ बिल्डिंग ऑब्जेक्ट. हे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्समधलं असरेटिव्ह वाक्य आहे. याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. पॅसिव्ह वॉइसमध्ये पहिल्यांदा कोणता आहे ते वर्ड ऑब्जेक्ट काय आहे अ बिल्डिंग, त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, त्यानंतर हॅव, त्यानंतर पॅसिव्ह वॉइसमध्ये काय येते बीन, त्यानंतर येणार व्ही थ्री बिल्ट येते, व्ही थ्री बिल्ट BUILT, त्यानंतर बाय येणार आणि देचं होते देम. प्रोनाऊनची जी असते ते विभक्ती चेंज होत असते. बिल्डिंग जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, हॅव आणि बीन जशास तसे, बिल्ट व्ही थ्री आहे, त्यानंतर बाय येते व्ही थ्री नंतर आणि शेवटी सब्जेक्ट आणि फुल स्टॉप. अ बिल्डिंग विल हॅव बीन बिल्ड बाय देम. 5 नंबरचं वाक्य आहे गर्ल विल हॅव क्लिक्ड सेल्फीज. गर्ल म्हणजे मुलगी, विल हॅव जशास तसं, क्लिक्ड जे आहे ते व्ही थ्री आहे, सेल्फीज ऑब्जेक्ट आहे. हे ॲक्टिव्ह वॉइसमधलं वाक्य आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स पाहत आहोत आपण. याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे आपल्याला. ऑब्जेक्ट पहिल्यांदा काय आहे सेल्फीज, अनेक वचन ऑब्जेक्ट आहे सेल्फीज, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येते विल, त्यानंतर हॅव आणि बीन. हेल्पिंग वर्ब विल, हॅव जशास तसं आणि बीन पण जशास तसं. त्यानंतर व्ही थ्री येते क्लिक्ड, CLICKED क्लिक्ड. त्यानंतर बाय, गर्ल नाऊन आहे तर जशास तसं नाऊन, कॉमन नाऊन आहे म्हणून जी स्मॉल काढतो मी, ते काय प्रॉपर नाऊन नाही आहे. व्ही थ्री बाय शेवटी सब्जेक्ट. सेल्फीज विल हॅव बीन क्लिक बाय गर्ल असं पॅसिव्ह वॉइस होणार. पुढचं वाक्य बघा
6 नंबरचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. तुम्हाला काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस. प्रकाश सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर हॅव, त्याच्यानंतर पास्ड V3, द फायनल एक्झामिनेशन ऑब्जेक्ट. प्रकाश विल हॅव पास्ड द फायनल एक्झामिनेशन म्हणजे प्रकाशने शेवटची एक्झाम पास केली असेल हे वाक्य आहे. त्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं. ऑब्जेक्ट आहे द फायनल एक्झामिनेशन. द फायनल एक्झामिनेशन. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन, त्यानंतर V3 पास्ड, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? प्रकाश. द फायनल एक्झामिनेशन काय होतं? ऑब्जेक्ट. विल होतं हेल्पिंग वर्ब. हॅव आणि बीन जशाच तसे आहेत फॉर्म्युल्यामध्ये. पास्ड काय काम करते? V3 आहे आणि V3 नंतर बाय येतच असते. आणि प्रकाश काय आहे? प्रकाश सब्जेक्ट होता. द फायनल एक्झामिनेशन विल हॅव बीन पास्ड बाय प्रकाश. 7 नंबरचं सेंटेन्स बघूत आपण. शी विल हॅव प्लेड. प्लेड V3 आहे. प्लेड म्हणजे खेळणे. फुटबॉल ऑब्जेक्ट. शी विल हॅव प्लेड फुटबॉल. तिने फुटबॉल खेळलेले असेल. हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे आपल्याला त्याचं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काय? फुटबॉल. फुटबॉल. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, त्यानंतर हॅव, त्यानंतर बीन, त्यानंतर V3, प्लेड. V3 नंतर बाय आणि शीचं काय होते? हर. फुटबॉल ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर हॅव, त्यानंतर बीन, प्लेड V3, त्यानंतर बाय आणि हर काय? सब्जेक्ट. 8 नंबरचा सेंटेन्स बघा. टीचर्स विल हॅव गिवन अस अ सरप्राईज टेस्ट. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं वाक्य आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स. कसं काय? कारण पहिला शब्द काय? टीचर्स सब्जेक्ट. नंतर काय आहे? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आहे हॅव. गिवन आहे V3. अस आहे इथं ऑब्जेक्ट आणि सरप्राईज टेस्ट आहे कॉम्प्लिमेंट. तर आता इथं पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? अस. असचं काय होते? वी. वी. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन गिवन. V3 काय येते? गिवन. वी विल हॅव बीन गिवन. त्यानंतर येणार V3 नंतर इथं बाय येत असते एरवी, पण आपल्याला इथं कॉम्प्लिमेंट लिहावं लागणार. इथं अ सरप्राईज टेस्ट. वी विल हॅव बीन गिवन अ सरप्राईज टेस्ट. हे थोडं वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. तर त्यामुळे इथं V3 नंतर आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहावं लागणार. सरप्राईज टेस्ट. तर हे तुमचा ऑब्जेक्ट आहे. हे हेल्पिंग वर्ब आहे. हे हॅव
आणि बीन जशास तसं येते हेल्पिंग वर्बच्या बाजूला. त्यानंतर V3 घेतलं तुम्ही आणि V3च्या नंतर आपण बाय न घेता काय घेतलं, कॉम्प्लिमेंट, आणि कॉम्प्लिमेंटच्या नंतर काय घेतलं, बाय. वी विल हॅव बीन गिवन अ सरप्राईज टेस्ट बाय, आणि मग शेवटी सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, टीचर, टीचर्स. टीचरचं टी स्मॉल कारण हे कॉमन नाउन आहे. शेवटी सब्जेक्ट. वी विल हॅव बीन गिवन अ सरप्राईज टेस्ट बाय टीचर्स. हे झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. आता होमवर्कमध्ये नंबर 3चं वाक्य घ्या. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. प्रथमेश will have won the match. आणि नंबर 4चं वाक्य घ्या होमवर्कमध्ये. we will have thrown waste food. we will have thrown waste food म्हणजे आम्ही वेस्ट वाया गेलेलं अन्न फेकून दिले असेल. आणि नंबर 5 आहे किंग will have forgiven. फॉरगिवन म्हणजे माफ करणे, तर राजाने माफ केले. किंग विल हॅव फॉरगिवन मी म्हणजे राजाने मला माफ केले असेल. हे होमवर्कमध्ये 5 वाक्य आहेत.